हल्ला झाला की पोलिस घेतात, पत्रकारावर हल्ला झाला, नंतर माहिती मिळते तो पत्रकारच नव्हता, सर्वसामान्यांना लुटता, व्यावसायिकांना लुटता, नाहीतर मग त्यांना बदनाम करता. ही पत्रकारिता आहे का तुमची? तालुक्यातल्या किती पावसाच्या बातम्या लावल्या, रस्त्यावर खड्डे पडलेत किती बातम्या लावल्या, शेतकऱ्यांचं मरण होतंय, शेतकऱ्यांना त्रास होतोय, कधी पावसाने त्यांची पिकं जात आहेत, कधी उन्हाळ्यात त्यांची पिकं जात आहेत, किती बातम्या लावल्या. यांना काय अधिकार आहे लोकांना जायचं, बदनाम करायचं, पैसे मागायचे, खंड्या उकळायच्या. सहकारनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि एक विचित्र घटना घडलेली आहे, त्या संदर्भात आज आपण बोलणार आहोत. दौंडमध्ये घटना घडलेली आहे. पत्रकारांना मारहाण झाल्याची माहिती मिळत आहे. आता तुम्ही म्हणताल की एकतर तुम्ही बोबडे बोलत आहात किंवा पत्रकार असे का म्हणतात. मित्रांनो, ज्यांना मारहाण झाली त्यांना काही जण म्हणत होते की ते पत्रकार आहेत, मात्र काही जण म्हणत होते ते बोगस पत्रकार आहेत, तोतया पत्रकार आहेत. बोगस, तोतया पत्रकार, ओरिजिनल पत्रकार, नेमकी भानगड काय आहे, नेमका विषय काय आहे? अनेक वेळा आपण यावर चर्चा केलेली आहे. मात्र आज पुन्हा एकदा सांगतो की अधिकृत पत्रकार कोण आणि तोतया पत्रकार कोण. दौंडमध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये माहिती अशी मिळत आहे की काय 2-3 जण लोक होती जे तालुक्याच्या बाहेरचे आहेत, दुसऱ्या जिल्ह्यातील आहेत. त्यांचं हे काम होतं की येता जाता काही हॉटेल चालकांना धमकावणे, भीती दाखवणे, प्रेस आय कार्ड दाखवणे, त्यांना दमदाटी करणे, त्यांच्या तिथे भरपूर भरपेट जेवणे, पैसे उकळणे आणि निघून जाते, असा एक आरोप होतोय काही पत्रकारांकडून. वस्तुस्थिती काय आहे हे पोलीस तपासामध्ये पुढे येईल. मात्र ज्या वेळेस ही गोष्ट कुठंतरी डोक्याच्या बाहेर जायला लागली, बरंच पाणी डोक्यावरून जायला लागलं, त्याच्यामुळं वैतागलेल्या काही व्यावसायिकांनी या पत्रकारांना मारहाण केली अशी माहिती मिळते. आता पुन्हा तोच शब्द आला, पत्रकार. का पत्रकार कसं म्हणू ना, पत्रकार कोण आहेत? दैनिकाला, साप्ताहिकाला जे काम करतायत किंवा इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग म्हणजे MIB, जसं वृत्तपत्रासाठीचं एक सेपरेट असं मंत्रालय आहे, तसंच MIB माहिती व प्रसारण मंत्रालय हे काय आहे. आता या दोघांच्या व्यतिरिक्त तिसरं कोणीतरी मध्ये यायला लागलं की ज्यांचा गव्हर्नमेंटला डाटा जात नाही, ज्यांच्या बातम्या गव्हर्नमेंटला पोहोचत नाहीत किंवा गव्हर्नमेंट त्यांच्या घेत नाहीत, मग नक्की त्यांना म्हणायचं काय? वृत्तपत्रामध्ये जे काय RNI आहे, ज्याचे RNI थ्रू जे काम करतायत, म्हणजे वृत्तपत्र ज्यांचे आहेत ते काम करतात, जे काही त्या बातम्या छापतात, तर त्या प्रत्येक बातमी हे RNIला त्यांची प्रिंटच्या माध्यमातून जाते. तसेच जे TV न्यूज चॅनल आहे, टीव्हीला जे बातम्या दिसतात, सॅटेलाइट चॅनेल्स, त्याच्यामध्ये तुमचं IBN लोकमत आहे, ABP आहे, G24 तास आहे, TV9 आहे, अजून भरपूर चॅनेल्स आहेत जे अधिकृत आहेत. त्यांची जेवढे स्लॉट आहेत, ज्या बातम्या आहेत त्यांच्या माध्यमातून त्या गव्हर्नमेंटला पोहोच करतात. ही तिसरी गँग कोण आहे की ज्यांच्या बातम्याच शासनापर्यंत म्हणजे ते जमाच केले जात नाहीत, मात्र लोकांमध्ये जाऊन आम्ही पत्रकार आहोत, हे आमचं प्रेस कार्ड आहे, आमचं असं आहे. एक दांडकं अजितदादा म्हणतात ना, वाईट दिवस आले आता पत्रकारांना सुद्धा अधिकृत की ते आता नेते मंडळी सुद्धा त्याला दांडकं म्हणून हिनावं लागले का. आता हे अशी काही बोगस दांडकी यायला लागली ना समोर, त्याच्यामुळे ते सुद्धा कन्फ्युज आहेत ना. मग त्यांनी सुद्धा हे असे दांडके घेऊन जाणारे, काही प्रश्न विचारणारे, काही बोलणारे, अधिकृत राहिले बाजूला, हे यांचंच मध्ये 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 आणि सर्वांच्या पुढे जाऊन आम्ही प्रेसवाले. अरे तुम्हाला प्रेस, पण तुम्हाला हा अधिकार दिला कोणी प्रेस आय कार्ड छापायचा? तिथे तुम्ही जात आहात ॲज अ कंपनी म्हणून जा ना. कोणी युट्यूब चॅनेलचा उठतो, कोणी पोर्टलचा उठतो. ज्यांचे अधिकृत चॅनेल्सच नाहीत, ज्यांचे अधिकृत भारत सरकारने नावं सुचवलेली नाहीयेत. आपलं सहकारनामा आहे, वृत्तपत्र आहे, अधिकृत आहे, त्याच ब्रँड खाली व्हिडिओ दाखवले जातात, पोर्टलला बातम्या दाखवल्या जातात, मात्र त्या सर्व बातम्या ह्या गव्हर्नमेंटला आपण सबमिट करतो. मात्र हे जे काही महाभाग आहेत ते डायरेक्टच पोर्टल चालू केले, डायरेक्टच युट्यूब चॅनेल चालू केले, आणि मात्र ह्याचा डाटा गव्हर्नमेंटला कधीच नाही, काही संबंधच नाही, देतच नाहीत. हे कोण म्हणायचे नेमके? मग यांना काय अधिकार आहे लोकांना जायचं, बदनाम करायचं, पैसे मागायचे, खंड्या उकळायच्या, बदनाम करायचं. पत्रकारिता जगत बदनाम करून टाकले यांनी. तर चमक कळत नाही, कसलंही अवाक्षर माहिती नाही, दुसऱ्यांच्या आलेल्या बातम्या कॉपी पेस्ट करायच्या आणि त्या लावायच्या, आणि काहीतरी भडक हेडलाईन करायची, काहीतरी भडक त्यामध्ये फोटो टाकायचे, भडक काहीतरी व्हिडिओ टाकायचे, लागले उधळायला. मटका गुटका धंदा करणारे,
मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी करणारे, की ज्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड विचारूच नका इतके आहेत, त्यांनी गळ्यामध्ये प्रेस आय कार्ड काढायचं, आय एम प्रेस, मी प्रेसवाला आहे, मी रिपोर्टर आहे. बिचाऱ्या पोलिसांना माहिती नाही. हल्ला झाला की पोलिस घेतात. पत्रकारावर हल्ला झाला, नंतर माहिती मिळते तो पत्रकारच नव्हता. पुन्हा FIR रद्द करा, पुन्हा नावाने तयार. अरे चाललंय काय? त्याच्यामुळे मित्रांनो, अधिकृत पत्रकार कोण आहेत? जे वृत्तपत्राला काम करत आहेत आणि जे बातम्या पाठवत आहेत संपादकीय विभागाला, संपादकीय विभाग यातले चुकीचे शब्द काढून टाकते, चुकीचे जर फोटो असतील तर ते काढून टाकते. कारण पत्रकारितेला सुद्धा आचारसंहिता आहे. त्या पद्धतीने मग ती बातमी तयार केली जाते. 2-3 ठिकाणी संपादक, उपसंपादक, कार्यकारी संपादक हे सर्वजण चेक करतात आणि नंतर ती बातमी छापायला जाते. छापून आल्यानंतर त्याची एक प्रिंट RNI म्हणजे दिल्लीला जाते. हे काही चालतं. तसंच TV न्यूज चॅनेलचं सुद्धा आहे, तिथे तोच प्रकार होतो. मात्र हे जे मधले आहेत ना महाभाग, की ज्यांच्या बातम्या कधी शासनाकडे जातच नाहीत किंवा तो अजून विभागच तयार झालेला नाहीत की यांच्या बातम्या कलेक्ट कराव्या, कारण शासनाने 2च ठिकाणी अधिकृत दिलेलं आहे. यांनी काय करायचं, त्या आय कार्डवर प्रेस छापायचं. तुम्हाला प्रेस छापायचा अधिकार दिला कोणी? तुम्ही आता लोकांना ब्लॅकमेल करता आणि तुमच्यावर हल्ला झाला की 10 वेळा ओरडता, पत्रकारावर हल्ला झाला. कुठले आले पत्रकार तुम्ही? कुठल्या वृत्तपत्राचे असताल तर मग पत्रकार आहात ना तुम्ही. मग तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर आम्ही सर्वजण तुमच्यासाठी उभे राहू ना. पण तुम्ही रात्रीच्या अंधारात येता, कोणालाच माहिती पडत नाही. तुमचं आणि हॉटेलवाल्यांचं काय डील चालतं ते माहिती नाही. तुम्हाला जर खरंच कळतंय ना की बाबा तिथं काहीतरी काळं वेर चाललंय, तिथं काहीतरी वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळी घटना चाललेली आहे, काहीतरी दुष्कृत्य चाललेलं आहे, पोलिसांना इन्फॉर्म करा ना. पोलिसांना सोबत घेऊन जावा ना तुम्ही डायरेक्ट घुसताय तिथे. पोलीस सुद्धा कधी एकटा कारवाई करायला जात नाहीत. त्यांची 2-4 जणांची टीम असते, ते कधी एकटे जात नाहीत, ते घेऊन जातात. तुम्ही एकटे दुकटे कुठे चालले कारवाई करायला? आणि तुम्हाला हा कारवाई करण्याचा अधिकार दिला कोणी? महसूल रिलेटेड काही विषय आहे, वाळू आहे, मुरुम आहे, माती आहे, तिथे तुम्ही महसूलचं पथक घेऊन जावा किंवा त्यांना इन्फॉर्म करा. किंवा जर ते नाकारत असेल त्यातले गपचूप व्हिडिओ काढा, फोटो काढा आणि बातमी छापा ना. तुम्हाला माहित आहे ना की ते काहीतरी चुकीचं चाललंय, तर त्याची बातमी छापायच्या ऐवजी त्यांच्या संग डील करायचा विषय काय? तुम्हाला अधिकार कोणी दिला? माफियांसोबत डील करायचं आणि मग त्यांनी मारलं की मग मोठ्याने बॉम्ब लायचं, मला मारलं. अरे पण का मारलं? कशासाठी गेला होता? तुझं काम काय? पत्रकारिता आहे ना, तू पत्रकार आहेस ना, हाडामासाचा पत्रकार आहेस ना, तिथले जे काय ते फुटेज असतील ते घेऊन त्याची बातमी छाप ना. चुकीचं काय होतंय ना तर त्याची बातमी कर ना. तू किती बातम्या केल्या? ह्याच्या मागचं नक्की मग काय समजायचं लोकांनी? बाकीच्या पत्रकारांनी काय समजायचं? मग ते तोताय पत्रकारच म्हणणार ना. आणि पत्रकार आहे तर अधिकृत तुमच्या वृत्तपत्र संपादकाला सांगितलं तुम्ही, जर तुम्ही अधिकृत असाल, आणि जर अधिकृतच तुमचं नाही तर तुम्ही कसले पत्रकार? त्याच्यामुळे मित्रांनो, या ज्या काही गोष्टी आहेत ना, अधिकृत करायचंय ना तुम्हाला भांडाफोडच करायचंय ना, एखाद्याचा काळा चेहराच पुढे आणायचा ना तर आणा ना. तुम्हाला रोखले कोणी? का त्याचे व्हिडिओ काढायचे त्याला दाखवायचे माझ्याकडे हे ते? अरे मग तर तुम्ही तर खंडणीखोर झाला. हे अधिकृत पत्रकार सुद्धा हे करू शकत नाही. तो करत तर त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे. तुम्ही कुठून आले महाभाग? आणि तुम्ही कुठं लागले लगेच मोठे डिटेक्टिव्ह झाले, मोठे अधिकारी झाले तुम्ही? 5वी नाही झालेली, 6वी झालेली नाही, 10वी मध्ये 5 वेळा फेल, 11वी-12वीचं तोंडच पाहिलं नाही, आय कार्ड लावलंय गळ्यामध्ये, निघाला मी प्रेस, मी आय कार्ड. काय चाललंय हे? जर्नलिझम कशासाठी केलेलं आहे शासनाने? करा ना. पत्रकारितेचे मूल्य काय आहेत, पत्रकारितेची आचारसंहिता काय आहे ते तर समजून घ्या. गोरगरिबांना लुटता, सर्वसामान्यांना लुटता, व्यावसायिकांना लुटता, नाहीतर मग त्यांना बदनाम करता. ही पत्रकारिता आहे का तुमची? तालुक्यातल्या किती पावसाच्या बातम्या लावल्या, रस्त्यावर खड्डे पडलेत किती बातम्या लावल्या, शेतकऱ्यांचं मरण होतंय, शेतकऱ्यांना त्रास होतोय, कधी पावसाने त्यांची पिकं जात आहेत, कधी उन्हाळ्यात त्यांची पिकं जात आहेत, किती बातम्या लावल्या. विहिरींना पाणी नाही, बोरला पाणी नाही, शेततळे सुकलेत, किती बातम्या लावल्या. ओव्हरफ्लो झाला, भरपूर पाऊस झाला, पिकं वाहून गेली, नुकसान झाली, शेतकरी रडतोय, आंदोलनं चालू आहेत, किती बातम्या लावल्या. सर्वसामान्याला त्रास होतोय, रांगाच्या रांगा लागतायत, किती बातम्या लावल्या.
गुटखा मटका वाळू माती मुरुम हे पत्रकारिता आहे का? अरे इथं ब्लॅकमेलिंग आहे ना. अशा पत्रकारांना लाज वाटायला पाहिजे. पत्रकारितेचे यायचंय ना तर पत्रकारितेची मूल्य जपा. समाजसेवा आहे पत्रकारिता म्हणजे, धंदा नाहीये. समाजसेवा आहे आणि ती समाजसेवा करा. तर मित्रांनो, चिडायचं कारण हेच होतं की खऱ्याला खरं माना, खोट्याला खोटं माना, दाखवा समोर समोर आणि दोन्ही बाजू मांडा. हे काय चाललंय? दिवसा डोळ्या तुम्ही तर दरोडेखोर बनले, तुम्ही तर चोर बनले, लोकांना लुटायला लागले, अधिकृत राहिलं बाजूला. यांचंच मध्ये चाललेलं आहे. मध्ये एक धोतांड आणले, डिजिटल मीडिया. काय डिजिटल मीडिया? न्यूजपेपर सारखी कटिंग तयार करायची, 150 रुपयाचं ऍप घ्यायचं, त्याच्यामध्ये मनाला वाटेल ते नाव टाकायचं, मनाला वाटेल ते. आता सहकारनामा नाव हे भारत सरकारने आपल्याला दिलेलं आहे. विविध वृत्तपत्र आहेत, सकाळ आहे, लोकमत आहे, पुढारी आहे, प्रभात आहे, केसरी आहे. भारत सरकारने त्यांना ती नावं दिलेली आहेत. त्या नावाची दुसरी वृत्तपत्र तुम्हाला सापडणार नाही अख्ख्या देशामध्ये. एखादा दुसरा ते पण मागे पुढे लावून कोणी मराठा केसरी लावल, किंवा केसरी मल्ल लावल, किंवा कोणी अजून वेगळ्या पद्धतीने, नाही का, अशी वेगळी नावं ठीक आहेत. परंतु त्या नावाचं स्पेसिफिक नावाचं अख्ख्या देशामध्ये एक सुद्धा वृत्तपत्र सापडणार नाही. कारण भारत सरकारने दिलेलं आहे. त्याचा लेखाजोखा आहे. हा डिजिटल मध्ये फ्रेम तयार करतो, 4 पानं छापतो, त्याच्यामध्ये अमुक अमुक न्यूज टाकतो आणि एकदम डिजिटल मध्ये एकदम बडक हेडलाईन बिडलाईन फोटो बिटो लावतो आणि दिलंच. आपण जनतेला वाटतं अरे बापरे पेपर आहे पेपर आहे. कसला पेपर आलाय? तुझ्यात हिंमत आहे तर तो पेपर छाप आणि आर्यनाला पाठव बरं. मग बघ दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. त्याच दिवशी लगेच गुन्हा दाखल होईल. का गुन्हा दाखल होईल? आम्हाला तर कंपल्सरी आहे की तो पेपर ज्या दिवशी तुम्ही त्या बातम्या करता, जो आमचा टायमिंग ठरलेला आहे, त्यामध्ये त्यांना ती एक प्रिंट जावाच लागते. मग तुम्ही कोण आहात असे की भारत सरकारच तुमचे प्रिंट स्वीकारत नाहीये? खरंच तुम्ही ओरिजिनल आहात का? सर्वसामान्याला, जनतेला, दिनदुबळ्यांना तुम्ही लुटता, व्यावसायिकांना लुटता आणि कुठेतरी त्यांचा पारा चढला, 2 थोबाडीत खाता आणि मग परत बोंबलत बसता, आमच्यावर हल्ला झाला. अरे गेलता कशाला? आणि जर तुझ्या समोर जे काही घडत होतं ना, गुपचूप त्याची शूटिंग काढायची होती किंवा त्याचे फोटो काढायचे होते, बातमी छापायची होती ना, कशाला बसला त्यांच्याशी डील करत? कशाला बसला चर्चा करत? ह्याच्या मागचा उद्देश काय नक्की? मित्रांनो, जर खरंच तुम्हाला, म्हणजे प्रेक्षकांना मी सांगतोय की प्रेक्षकांनो, जर खरंच यांना बातमीच करायची किंवा यांना भांडाफोडच करायचं आहे ना, तर यांनी सरळ ते फुटेज घ्यावे, त्याची बातमी करायची होती ना. कुणाची वाट पाहत होता हा? म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी काळबेरा आहे. मग जे सर्वसामान्य पत्रकार आहेत किंवा जे पत्रकार संघटना आहे किंवा जे अधिकृत पत्र आहेत, ते कसे तुमच्या मागे उभे राहतील? तुम्ही काही जर तुमचं चुकीचं इंटेन्शन असेल तर पत्रकार कसे साथ देतील तुम्हाला? त्याच्यामुळे मित्रांनो, तर तो एक विषय राहिला. डिजिटलची एक फ्रेम तयार करतो, डिजिटलमध्ये व्हॉट्सअपला PDF फाईल पाठवतो आणि म्हणतो डिजिटल डिजिटल. कसली डिजिटल? तुला कोणी मान्यता दिली पेपर तयार करायची? ही तुला आहे MHMAR हा नंबर आहे, पुढचं जे आहे साल आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे? काहीच नाहीये. नाही म्हणले MSME ला केळी विकणारे हातगाडी सुद्धा रजिस्टर होते, सायकलवर पेरू विकणारे सुद्धा MSME ला रजिस्टर होते. एवढं मोठं मंत्रालय दिले ना सेपरेट, कारभार आहेत ना सेपरेट, RNI आहे, MIB आहे. ते राहिलं बाजूला. तुझं नवीनच चाललंय डिजिटल. त्याच्यानंतर युट्यूब चॅनेल किंवा फेसबुक चॅनेल. युट्यूब कुठला आहे? ते ऍप आहे कुठला आहे? अमेरिकेतला आहे. फेसबुक कुठला आहे? अमेरिकेतला आहे. त्याच्यावर बातम्या तयार करतो, व्हिडिओ तयार करतो, न्यूजचा एक लोगो लावतो, झालं न्यूज. अरे कुठली न्यूज? तू कोणती मान्यता आहे तुला? तू कुठे अधिकृत मध्ये आलाय? मटा वृत्तपत्र आहे, त्याचं पोर्टल आहे, त्याचं युट्यूबला चॅनेल आहे, त्याचे व्हिडिओ आहेत, पण तो अधिकृत बॅनर आहे ना. भारत सरकारला त्याच्या सगळ्या कटिंग जातात ना. आपली वृत्तपत्र आहेत, आपले हे आहेत, त्याच्या अधिकृत डिटेल्स जाती ना. तुमची डिटेल्स कुठे जाती? माफियांकडे? कुणाकडे जाते नेमकी? त्याच्यामुळे अधिकृत बना, नाहीतर आहे ना रोज असंच तोंड काळं होत राहणार आहे तुमचं. त्याच्यामुळे मित्रांनो, खूप वेळ झाला आता, जास्त काय याच्यावर बोलत नाही. परंतु जर तुम्ही अधिकृत असाल तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. पण अनधिकृत असताल ना, शाळा नाही, शिक्षण नाही, काय नाही, मग लुटमारीचा धंदा चालू केलाय. मग ते वाटमारी करणारे चोर काय आणि तुम्ही काय? ते सर्वसामान्याला लुटतात आणि तुम्ही सर्वसामान्याला लुटायला लागले. कोणत्या पुढाऱ्यांच्या बातम्या केल्या तुम्ही? कोणत्या पुढाऱ्याचं, म्हणजे जे चुकीचं बोलले त्याचा चेहरा समोर आणला?
पोलिसांनी एवढे मोठ्या कारवाई केल्या, गुटक्यावर मटक्यावर दरोडेखोरांना पकडलं, त्या बातम्या कधी येत नाही. माती, मुरुम, वाळू, गुटखा ना मटका याशिवाय बातम्याच नाही. नंतर यांच्याकडे जायचं नाही, यांचे हप्ते घ्यायचे. ही तुमची पत्रकारिता आहे का? या असल्या पत्रकारितेला लोक जोड्याने मारतील आणि त्याच्यामुळे सर्व पत्रकारिते जगताचं नाव खराब होईल. कारण सर्वसामान्य बिचाऱ्यांना माहितच नाही ना. त्याच्यामुळे आज जी ही बातमी करायची विषय होता ना, तो हाच होता की सर्वसामान्याला सुद्धा कळू द्या आता की प्रत्येकच विभागामध्ये कशी घुसखोरी होते अनधिकृत लोकांची आणि कशा पद्धतीने ते त्या विभागाला पूर्ण बदनाम करतायत. पोलिसांमध्ये सुद्धा 70-80-90% चांगले असतात. 10-1 जण अशा असतात की त्यांच्यामुळे अख्खं ते खातं बदनाम होतं. महसूलमध्ये सुद्धा तसंच आहे. आज पत्रकारितेमध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, अधिकृत बना. म्हणजे माझ्या पत्रकार मित्रांना मला सांगायचंय, खरंच तुम्हाला पत्रकारितेची आवड आहे ना, तर तळापासून बातम्या करा ना. सर्वसामान्यांची दुखणी दाखवा ना, त्यांच्या अडचणी दाखवा ना. त्यापेक्षा पत्रकारिता करायची असेल तर सर्वसामान्यांसाठी करा. जनतेचा बुलंद आवाज बना. फक्त हेडलाईन नका टाकू जनतेचा बुलंद आवाज, खरंच बना. तरच तुम्हाला मानलं जाईल, तरच जनतेमध्ये तुम्ही उठाल आणि लोक सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेतील. नाहीतर लोक अशीच जोड्याने मारतील. आज एवढंच वाईट वाटतं मित्रांनो, हसू पण येतं की पत्रकारितेला सुद्धा या लोकांनी सोडलं नाही. पत्रकारांमध्ये सुद्धा घुसखोरी झाली आणि पत्रकार सुद्धा आमचे बिचारे म्हणायचे जाऊ दे जाऊ दे, काय कानाडोळा. आज त्यांच्या खरंच लक्षात यायला लागलं. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार असतील, काही तरुण पत्रकार, यात सर्वजण आता त्यांच्या अशा विकृती विरोधात आवाज उठायला लागलेले आहेत. आणि दौंड तालुक्यामध्ये अनेक वृत्तपत्रांनी आता या बातम्या छापलेल्या आहेत. पोर्टल्सनी बातम्या छापलेल्या जे अधिकृत आहेत किंवा जे अधिकृत पत्रकार आहेत त्यांनी सुद्धा या बातम्या केलेल्या आहेत की असं काहीतरी आता चुकीचं होत आहे आणि हे आम्हाला मान्य नाही. त्याच्यामुळं आता अनधिकृत लोकांवर कारवाई होणं कुठेतरी काळाची गरज बनलेली आहे. आज इतकंच. धन्यवाद. मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा. तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत.